तुमच्या घरात अचानक काही अशा गोष्टी दिसू लागल्या आहेत का, ज्या साध्या वाटतात पण खरं तर त्या देवी लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत असू शकतात. शुक्रवारी म्हणजेच देवीचा दिवस. काही घरामध्ये असे दिव्य संकेत दिसतात जे सांगतात की आता त्या घरात सुख, शांती आणि धनप्राप्ती येणार आहे. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे 90% लोक हे संकेत ओळखतच नाहीत आणि देवीची कृपा येऊनही ती टिकत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा संकेत जर इतका शक्तिशाली आहे की तो दिसला तर समजा तुमचे नशीबच काळ बदलेल. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शुक्रवारी घरात दिसणारे असे 5 खास संकेत जे देवी लक्ष्मीच्या आगमनाची चाहूल देतात. हे संकेत आपल्या आजी आजोबांच्या काळापासून सांगितले जातात आणि अनेक लोकांच्या अनुभवामध्येही हे खरे ठरले आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यातला कोणता संकेत तुमच्या घरात दिसून येतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिला आणि खूप दिव्य संकेत म्हणजे घरात अचानक कोणत्याही कारणाशिवाय सुगंध येणे. कधीकधी आपण घरात बसलेलो असतो तेव्हा अचानक अगरबत्ती, फूल, चंदन किंवा मंदिरासारखा सुगंध येतो. आपण विचार करतो कदाचित शेजारी येत असेल, पण अनेक वेळा तो सुगंध फक्त काही क्षणासाठीच येतो आणि नंतर गायब होतो. धार्मिक मान्यतेनुसार असा सुगंध हा शुभ संकेताची उपस्थितीचा संकेत मानला जातो. विशेषतः शुक्रवारी असा अनुभव आला तर तो देवी लक्ष्मी किंवा कुलदेवतेच्या कृपेचा संकेत असू शकतो. कारण ज्या घरात सात्विकता, स्वच्छता आणि भक्ती असते त्या घरात दैवत्व स्वतःची चाहूल अशा प्रकारे देतं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, असा संकेत दिसला की घाबरायचं नाही. उलट त्या दिवशी दिवा लावा, देवीसमोर नमस्कार करा आणि मनातल्या मनात म्हणा, माते तुमची कृपा आमच्या घरावर सदैव राहू दे. आता संकेत दुसरा खूप लोकांनी अनुभवलेला आहे. घरात अचानक तांदूळ, हळद किंवा कुंकू सांडणे. आता अनेकांना वाटेल, अरे हे तर चुकून पडतं. हो, पण काही गोष्टी वारंवार आणि विशेषतः शुक्रवारीच घडू लागल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हिंदू परंपरेत तांदूळ, हळद आणि कुंकू या तिन्ही गोष्टी देवीचे प्रतीक मानले जातात. हळद म्हणजे मंगलता, कुंकू म्हणजे शक्ती आणि तांदूळ म्हणजे समृद्धी. म्हणून या गोष्टी अचानक सांडल्या तर काही लोक ते अशुभ मानतात, पण प्रत्येक वेळेस तसं नसतं. काही वेळा तो ऊर्जेचा बदल आणि देवीची चाहूल असू शकते. अशा वेळी काय करायचे? त्या वस्तू आदराने उचलून घ्या, पायाखाली तुडवू नका आणि देवीला मनात नमस्कार करा, कारण देवी लक्ष्मीला अपमान अजिबात सहन होत नाही. आदर ठेवला तर कृपा टिकते. तिसरा संकेत ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, पण हा संकेत खूप शुभ मानला जातो. शुक्रवारी घराजवळ किंवा अंगणात गाय येणे, चिमणी बसणे किंवा फुलपाखरू दिसणे. आपल्या संस्कृतीत गाय ही लक्ष्मीचं रूप मानले जाते. गाय समोर आली, दाराजवळ उभी राहिली किंवा वारंवार येऊ लागली तर तो मोठा शुभ संकेत मानला जातो. त्याचप्रमाणे चिमणी किंवा फुलपाखरू घरात येणे हेही चैतन्य आणि शुभ ऊर्जेचे चिन्ह आहे. आजच्या काळात अनेक लोक हे फक्त योगायोग समजतात, पण पूर्वीच्या लोकांना निसर्गातील संकेत समजायचे. देव अनेक वेळा थेट दिसत नाहीत, पण संकेत नक्की देतात. जर शुक्रवारी असं काही दिसलं तर त्या जीवांचा हाकलू नका. थोडंसं पाणी ठेवा, थोडं अन्न ठेवा, कारण दया, सेवा आणि प्रेम याच मार्गाने लक्ष्मी घरात स्थिरावते. आतापर्यंतचे संकेत शुभ आहेत, पण आता पुढचा संकेत असा आहे जो अनेक वेळा धनप्राप्तीच्या आधी दिसतो आणि 90% लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. चौथा संकेत बाहेर दिसत नाही पण आयुष्यात जाणवतो. तो म्हणजे अनेक दिवसापासून अडकलेली कामे अचानक पूर्ण होऊ लागतात. उदाहरणार्थ, थांबलेला पैसा परत मिळणे, नोकरीबाबत चांगली बातमी येणे, घरातील तणाव कमी होणे, एखादी मोठी अडचण अचानक सुटणे, सतत अपयशानंतर अचानक काम जुळून येणे.
हे फक्त नशीब नसतं. धार्मिक भाषेत याला ऊर्जेचा दरवाजा उघडणे असे म्हणतात. जेव्हा देवीची कृपा सुरू होते तेव्हा सर्वप्रथम अडथळे हलके होऊ लागतात. आधी मार्ग मोकळा होतो आणि नंतर धन, यश, शांती मिळते. म्हणून जर तुमच्या आयुष्यात गेल्या काही दिवसात अशा चांगल्या गोष्टी घडू लागल्या असतील तर समजा काहीतरी शुभ सुरू आहे. अशा वेळी अहंकार नको, कृतज्ञता ठेवा. देवी कृपेचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे गर्व. आणि आता सर्वात शक्तिशाली, सर्वात दिव्य, सर्वात खास संकेत जो दिसला तर अनेक लोक थेट देवीच्या उपस्थितीचा इशारा मानतात. तो म्हणजे पूजा करताना दिव्यांची ज्योती अचानक स्थिर, शांत आणि तेजस्वी होणे. तुम्ही कधी अनुभवलं आहे का? कधी दिवा लागल्यानंतर ज्योत खूप सुंदर, सरळ आणि स्थिर जळत राहते. ना थरथर, ना काळा धूर, ना अस्थिरता, फक्त एक शांत तेजस्वी प्रकाश. आध्यात्मिक मान्यतेनुसार अशी ज्योत घरातील सात्विक ऊर्जा वाढल्याचा संकेत असतो. विशेषतः शुक्रवारी देवासमोर लावलेला दिवा जर खूप शांत आणि उजळ जळत असेल तर तो देवी प्रसन्न असल्याचा संकेत मानला जातो. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पूजा कराल फक्त दिवा लावू नका, त्याच्याकडे 1 मिनिट शांतपणे बघा. कारण अनेक वेळा देव शब्दांनी नाही तर प्रकाशातून उत्तर देतात. मित्रांनो, लक्ष्मी येणं म्हणजे फक्त पैसा येणं नाही, तर घरात शांती येणं, प्रेम वाढणं, अडचणी कमी होणं आणि मनात समाधान निर्माण होणं, हाच खरा आशीर्वाद आहे. अनेक वेळा आपण मोठे चमत्कार शोधत बसतो, पण देव आपल्याला लहान लहान संकेतांमधून आधीच सांगत असतो, मी तुझ्याजवळ आहे, घाबरू नकोस. म्हणून आज शुक्रवार असल्यामुळे घरात दिवा लावा, देवीला नमस्कार करा आणि मनापासून एकच प्रार्थना करा, माते, आमच्या घरात सुखशांती, आरोग्य आणि सद्बुद्धी सदैव राहू दे. कारण ज्या घरात भक्ती असते त्या घरात देवीला यायलाच आवडतं. जर तुम्हालाही देवी लक्ष्मीवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय माता लक्ष्मी. आणि या 5 संकेतांपैकी कोणता संकेत तुम्ही अनुभवला आहे हेही नक्की सांगा. अशा भक्तिमय, रहस्यमय आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. जय माता दी.